नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास वृषभ असेल तर पुढचे 48 तास तुमच्या आयुष्यात अशी काही उलथापालथ घडवून आणणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. ग्रह नक्षत्रांची चाल बदलली आहे आणि थेट तुमच्या राशींवर याचा असा प्रभाव पडतोय ज्यामुळे काही जणांना वाटतंय की हे एखादं महासंकट आहे, तर काहींसाठी हा निसर्गाचा एक मोठा चमत्कार ठरणार आहे. पुढील 48 तासात तुमच्या घरात पैसा येणार की अचानक एखादं जुनं लपलेलं सत्य समोर येऊन वादळ निर्माण होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अंधश्रद्धा न पसरवता थेट ज्योतिषशास्त्र आणि ग्रह नक्षत्राच्या गणितानुसार अगदी खरी आणि अचूक भविष्यवाणी पाहणार आहोत. जर तुम्ही नोकरी करत असाल, व्यापारी असाल किंवा गृहिणी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय पुढचे 48 तास कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, नाहीतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा चमत्कार उपाय सुद्धा सांगणार आहे जो तुमचे पुढचे 48 तास पूर्णपणे बदलून टाकेल. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की आकाश मंडळात नक्की काय घडते ज्यामुळे वृषभ राशीच्या लोकांमध्ये एवढी अस्वस्थता आहे. सध्या तुमच्या राशीमध्ये मंगळ देव विराजमान आहेत. मंगळ म्हणजेच प्रचंड ऊर्जा, शक्ती आणि उत्साह. पण जेव्हा मंगळ स्वतःच्या प्रभावात असतो तेव्हा माणसाचा रागावरचा ताबा सुटू शकतो. यासोबतच तुमच्या पराक्रम आणि संवाद भावात म्हणजेच तिसऱ्या घरात गुरु आणि बुध यांची युती होत आहे. आता तुम्ही म्हणाल, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की तुमच्यासाठी धनलाभाचे योग तर मजबूत आहेतच, पण एका छोट्या चुकीमुळे हे सगळे पैसे हातातून जाऊही शकतात. चला तर मग आपण जाणून घेऊया की ती तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रावर काय परिणाम होणार आहे. आता येऊया तुमच्या मुख्य प्रश्नावर, म्हणजेच पुढील 48 तासात काही संकट येणार आहे का, की एखादा मोठा चमत्कार होणार आहे? तुम्हाला प्रश्नच पडला असेल आता. तर तसं ज्योतिषशास्त्र सांगतं की तुमच्यावर कोणतंही जीव घेणं किंवा कोलमडून टाकणारं महासंकट येणार नाहीये. त्यामुळे मनातली भीती आधी काढून टाका. पण हो, 2 गोष्टीबाबत सावधानतेचा इशारा नक्कीच आहे. ज्याला तुम्ही दुर्लक्षित केलं तर ते संकटासारखं वाटू शकतं. पहिलं म्हणलं तर तुमची वाणी सर्वात महत्त्वाची असते. पुढच्या 48 तासात तुमच्या बॉस सोबत, सहकाऱ्यांसोबत किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. तुम्ही न बोलताही समोरच्याला वाटू शकतं की तुम्ही उद्धटपणे बोलत आहात. त्यामुळे संवाद साधताना शब्द जपून वापरा. दुसरे संकट म्हणलं तर तुमचे घाईघाईत घेतलेले निर्णय. जर तुम्ही पुढच्या 48 तासात कुठेही मोठी गुंतवणूक करणार असाल किंवा नवीन गाडी, जमीन खरेदीचा विचार करत असाल तर थांबा. कागदपत्रे नीट तपासल्याशिवाय सही करू नका, कारण आपल्याला धोका देणारे भरपूर जण असतात. खोटी कागद सुद्धा बनवून आपल्याच घरातले आपल्या पाठीत खंजीर खुपसत असतात. म्हणून जवळच्याच व्यक्तीकडून फसवणूक होण्याची भरपूर शक्यता आहे. आणि चमत्कार काय आहे? आता विचार पडला असेल, मी सुरुवातीला सांगितलं चमत्कार घडणार आहे. चमत्कार हा आहे की जे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलं होतं, ज्या पैशाची तुम्ही आशाच सोडून दिली होती, ती पैसे तुमच्याकडे येणारच नव्हते, ते काम अचानक एका फोन कॉलमुळे किंवा अनपेक्षित भेटीमुळे मार्गी लागणार आहे. विशेषतः जे लोक मीडिया, मार्केटिंग, लेखन किंवा व्यापाराशी जोडलेले आहेत त्यांना अचानक धनलाभाची मोठी संधी चालून येणार आहे. व्यापाऱ्यांसाठी हा काळ खूप धावपळीचा असणार आहे. नवीन ऑर्डर्स मिळतील, नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत. पण भागीदारांसोबत म्हणजेच पार्टनरसोबत कोणताही वाद घालू नका. इगो बाजूला ठेवून नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. प्रत्येकजण नोकरी करत असतं, पण त्यात कितीही अडथळे आले तरी तुम्ही त्या अडथळ्यात राजकारण करू नका. एकमेकाच्या चाड्या चुगल्यापासून दूर राहा. तेच तुमच्या कामासाठी खूप छान आहे. आर्थिक बाजू म्हणलं तर तुमची पैशाची आवक चांगली राहणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा होणार आहे तुम्हाला. पण बाहेर जाताना खिशावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, कारण तुमच्याकडे पैसा असला की तुम्ही मोजमजेपोटी नको तिथे जास्त खर्च करता. त्याच्यामुळे तुम्ही हा खर्च टाळणे गरजेचे आहे. कुटुंबासाठी तर घरामध्ये सुख शांतीचे वातावरण राहणार आहे. कुटुंबात एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन किंवा आनंदाची बातमी
समजू शकते. मात्र लव्ह लाईफमध्ये तुमच्या पार्टनर्सला संशय येईल असे वागू नका आणि त्यांच्या भावनांचा आदर करा. तुमचं आरोग्याचं म्हणलं तर मंगळाच्या प्रभावामुळे उत्साह टिकून राहील, पण मानसिक अस्वस्थता किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि आता वेळ आली आहे त्या चमत्कारी उपायाची, जे तुमचे हे 48 तास अतिशय सुवर्णमय बनवेल. पुढील 48 तासात जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ओम विश्ववे नमः किंवा ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप नक्की करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज किंवा उद्या कोणालाही गरजू व्यक्तींना पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की तांदूळ, साखर किंवा दूध दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्राचे बळ वाढेल आणि येणारी छोटी मोठी संकटेही सुखात बदलतील. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, निसर्गाने तुम्हाला एक उत्तम संधी दिली आहे. पुढचे 48 तास महासंकटाचे मुळीच नाहीत, तर ते तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे आहेत आणि योग्य वेळी मोठा चमत्कार घडवणारे आहेत. फक्त स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि मिळालेल्या संधीचे सोने करा. तुम्हाला काय वाटतं, गेल्या काही तासात तुमच्यासोबत अशी कोणती अनपेक्षित घटना घडली आहे का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक कमेंट मी स्वतः वाचणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची रास वृषभ असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या वृषभ राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच खऱ्या ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या अशा एका रंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद आणि शुभ 48 तास तुमचे जाओ. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा.